भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांनी गौप्यस्फोट केलाय। 2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही असं शरद पवार म्हणाले। 2004 साली भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांकडून करण्यात आलाय। छगन भुजबळांनंतर तुरुंगात जावं लागलं। शरद पवारांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे दिलं, तेव्हा सिनियर म्हणून माझ्या पुढे नाव होतं छगन भुजबळांचं। भुजबळांचं नंतरच राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं। त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय। तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके यांच्याकडे। धनंजय, शरद पवारांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2004 ला भुजबळांना मुख्यमंत्रीपद का दिलं नाही याच्याबाबतचं हे मोठं विधान आहे। निश्चितपणे 2004 मध्ये महाविकास म्हणजे त्यावेळेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती आणि त्या आघाडीमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे न घेता ते काँग्रेसला दिलं। विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले। याचा संदर्भ अजित पवारांकडनं वारंवार अनेक ठिकाणी दिला जातो की त्यावेळेस जर मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता। भुजबळ साहेब सिनियर होते। आपल्या कालच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी तो रेफरन्स दिलेला आहे की त्यावेळेस मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पहिला मुख्यमंत्री झाला असता। भुजबळ साहेब त्यावेळेस सिनियर होते वगैरे वगैरे अशा पद्धतीचं आणि वेळोवेळी त्यांच्याकडनं बोललं जातं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही अधूनमधून हे असं बोलत असतात, परंतु शरद पवारांनी एक मुलाखत एका वृत्तपत्राला दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस जर मी भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असती। त्याचं कारण की भुजबळांना ज्या काही प्रकरणामधून तुरुंगात जावं लागलं असा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे। एक प्रकारे भुजबळांवरही एक टीका केलेली आहे की त्यांची म्हणजे त्यांची लक्षणं किंवा त्यांच्यावर विश्वास नव्हता आणि काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात याचा अंदाज आल्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही असं पवारांना त्याच्यातून सूचित करायचं असल्याचं दिसून येत आहे। नक्कीच धनंजय, आता शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर स्वतः छगन भुजबळ नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।